कोकणात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। गणेशोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत। बहुसंख्य कोकणवासियांनी रेल्वेला पसंत दिली आहे। तर तब्बल 7 लाख कोकणवासीय 2 दिवसा अगोदरच कोकणात दाखल होत आहेत। कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांच्या 325हून अधिक फेऱ्या सुरू करण्यात आल्या। गणपती सजावटीचं सामान, मखर हे सगळं घेऊन मुंबईतील कोकणवासी आता गणेशोत्सवासाठी गावी दाखल होत आहेत आणि याचा आढावा घेतलाय रेल्वेनं। कोकणवासियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवासाठी कोकणवासी जे आहेत ते आता कोकणात दाखल होऊ लागलेले आहेत आणि विशेष करून अनेक कोकणवासियांची पसंती असते ती ट्रेनला असते आणि यासाठी जवळपास 325हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या ज्या आहेत त्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या आहेत। एवढ्या ट्रेन जरी सोडल्या तरी देखील अनेक प्रवाशांना त्या कमीच पडत असतात। आपल्यासोबत देखील इथले प्रवासी असतील किंवा आपण ही ट्रेन देखील पाहतोय, आपल्यासोबत काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत। तुम्ही कुठून आलात, किती दिवसाची सुट्टी आणि काय सांगाल एकूणच? सध्या मी मला मुंबईवरून आलेलो आहे, पण मी सेट मॅनेजर तर आम्हाला बोलतो 8 दिवस सुट्टी, पण मी बोललो नाही, मला 10 दिवस सुट्टी पाहिजे आणि गणपती हा आमचा आवडीचा सण आहे। दरवर्षी मी गणपतीला येतोच गावी, काही होईना, कर्ज असून दे काही असून दे, तरी आम्ही कसं नाही कसं उलाढाल करून आम्ही गणपतीला गावी येतोच आणि गणपतीला धूमधाम साजरा करून गणपतीचा आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत व्यस्त आत्मिक सुखरूप घरी पोहोचलेलो आहे रत्नागिरीपर्यंत। आम्ही प्रवास कसा झाला? प्रवास एकदम सुखद झाला, व्यवस्थित। जादा गाडी सोडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता, पण एवढा काही प्रॉब्लेम झाला नाही, व्यवस्थित आम्ही ते आता उतरलो रत्नागिरीला। निश्चितच आपल्यासोबत आणखी देखील काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत। तुम्ही कुठून आलात आणि किती दिवसाची सुट्टी आणि कशा पद्धतीने आता गणेशोत्सव साजरा करणार? आम्ही वसईवरून आलो आहोत, 10 दिवसाची सुट्टी काढून आलो आहोत आणि गणेशोत्सव नेहमीप्रमाणे आम्ही उत्सवात मस्त मजेत साजरी करणार आहोत। प्रवास कसा झाला, काही अडचणी आल्या की किंवा लेट झाली? एकदम छान प्रवास झाला, काही अडचणी नाही आल्या, खूप छान प्रवास झाला आमचा। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर चाकरमणी असेल, कोकणवासी असेल, ते आता कोकणात दाखल होऊ लागलेले आहेत आणि एकूणच एक उत्साह या कोकणवासियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।